नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, येत्या 15 तारखेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर पुण्यतिथी तसं पाहिलं तर स्वामींची पुण्यतिथी ही साजरी करायची गोष्ट नाहीये, पण या दिवशी स्वामींनी आपले अवतार कार्य संपवले होते. बघा मंडळी, स्वामी जरी आपल्यामध्ये दिसत नसले तरी सुद्धा ते निर्गुण रूपात आपल्या सोबत आहेत, आपल्या आसपास आहेत आणि आपली सेवा ते बघत आहेत. आपल्याला पदोपदी ते अनुभव देखील देत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी या दिवशी म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. जशी घडेल तशी, जशी जमेल तशी, छोटी मोठी जशी घडेल तशी सेवा करायची आहे. आता ही सेवा कशी करायची, काय करायची, ज्यामुळे स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि कायमस्वरूपी आपल्यावर त्यांचा आशीर्वाद राहील, तर हीच गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सुरू आहे आणि आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आता या पुण्यतिथीनिमित्त आपल्यापैकी बरेच जण केंद्रामध्ये गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत, बरेच जण यागाची सेवा करतायत, कोणी प्रहर सेवा करतायत. जशी घडेल तशी सेवा प्रत्येक जण करत आहे. कोणी केंद्रात करत आहे, कोणी घरी करत आहे. पण बघा, आता या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाकडूनच एवढ्या मोठ्या सेवा किंवा केंद्रामध्ये जाणं, घरी सुद्धा सेवा करणं शक्य होतच असं नाही. त्यामुळे जरी तुमच्याकडून सेवा घडली नाही या सप्ताहामध्ये तरी सुद्धा नाराज न होता, निराश न होता तुम्ही उद्या ही छोटीशी, अतिशय छोटीशी सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. कारण बघा, आपण ज्यावेळेस सेवा करतो ना, तर ती छोटी करतो, मोठी करतो याला महत्त्व नसतं. ती करतोय ना, श्रद्धेने, विश्वासाने करतोय ना, हे महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही किती श्रद्धेने करताय हे महाराज बघत असतात. कारण बघा मंडळी, आपले महाराज हे आपले गुरु आहेत आणि शिष्य म्हणून स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुझ्या कर्मामध्ये मी आहे, तुझ्या कर्मामध्ये मला शोध. आणि आता बघा मंडळी, सेवा तर आपल्याला करायची आहे, पण एक महत्त्वाचं काम देखील या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे. ते म्हणजे या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. यथाशक्ती एखाद्या गरजूला अन्न धान्य तुम्ही द्यायचं आहे. दानासारखी मोठी सेवा नाहीये, म्हणून जसं घडेल तसं यथाशक्ती तुम्ही दान अवश्य करायचं आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपला दरवाजा स्वच्छ करायचा. आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन काढायचं, छोळी काढायची, सर्व घर स्वच्छ करायचं, तुळशीला पाणी घालायचं, देवपूजा करून घ्यायची. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा. फोटोवर अभिषेक करता येणार नाही तर फोटो गंगाजल टाकून आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. फोटोला आपल्याला चंदन, अष्टगंध लावायचं आहे. जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावा. त्याचबरोबर फुलं आपल्याला तिथे अर्पण करायचे आहेत. जर मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा मंडळी, बऱ्याच जणांकडे मूर्ती असते, त्यांच्याकडून दररोज अभिषेक करणं होत नाही. खरं तर मूर्तीवर दररोज अभिषेक करायचा असतो. मोठा अभिषेक नाही करणं झालं, कमीत कमी 21 श्लोकी पवमान सुक्त आहे, ते घेऊन तरी आपल्याला दररोज अभिषेक करायचा असतो. पण नाही शक्य होत तर तुम्ही या दिवशी आवर्जून पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, तो मूर्ती ताम्हणात घ्यायची, त्यावर अगोदर पाणी टाकायचं. पाणी टाकताना अगोदर महाराजांच्या चरणावर पाणी अर्पण करायचं, नंतर खांद्यावर, नंतर डोक्यावर, अशा प्रकारे अभिषेक करायचा. त्यानंतर अभिषेकामध्ये पाण्याने झाला, नंतर तुम्ही पंचामृताने, तुम्हाला जसं घडेल ना तसं करा. असं नाही की हेच केलं पाहिजे तेच. तुम्ही साधा पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी चालेल, पण अभिषेक करताना काही गोष्टी आपल्याला पाळायच्या. त्या म्हणजे आपल्याला पठण करायचं असतं. अभिषेक करत असताना श्री सूक्त, पुरुष सूक्त आपल्याला पठण करायचं असतं, पवमान सूक्त पठण करायचं. कमीत कमी हे 3 तरी करायचे आहेत. त्यानंतर महाराजांची मूर्ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची, ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची, आसनावर ठेवायची. त्यानंतर मूर्तीला
अष्टगंध चंदन लावायचा, तुमच्याकडे वस्त्र असतील वस्त्र परिधान करा, हार घाला, हिना अत्तर महाराजांना खूप प्रिय आहे ते लावा. त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य काय दाखवायचा बघा, नैवेद्यामध्ये आपल्या घरामध्ये जे आपण केलेलं आहे ते दाखवू शकता, पण स्पेशली जर तुम्हाला करायचं असेल तर या दिवशी तुम्ही पुरणाचा स्वयंपाकसुद्धा करू शकता, बेसनाचे लाडूसुद्धा करू शकता. जसं तुम्हाला जमेल ना तसं तुम्ही या दिवशी करायचं आहे, यथाशक्ती करायचं आहे, पण श्रद्धेने विश्वासाने आपल्याला महाराजांची या दिवशी सेवा करायची आहे. त्यानंतर आता ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला महाराजांची 10:30 वाजता आरती करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर बघा, तुम्हाला जर केंद्रात जायचं असेल तर तुम्ही अगोदरच घरून नैवेद्य आरती करून घ्यायची आहे, नंतर 10:30च्या आरतीला तुम्ही केंद्रात जाऊ शकतात. केंद्रात गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला नारळ म्हणजे एक श्रीफळ घेऊन जायचं आहे, खडीसाखर फूल घेऊन जायचं आहे आणि महाराजांच्या चरणी आपल्याला हे अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरी तुम्हाला नारळ खडीसाखर फूल ठेवायचं आहे आणि महाराजांच्या समोर आपल्याला ते ठेवायचं आहे. आणि नंतर त्याच्या समोर बसून बघा, असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत आहे, तर हे सारामृत आपल्याला या दिवशी आवर्जून वाचायचं आहे. बघा मंडळी, आता आपल्याला धावपळीच्या युगात दररोज नाही ना शक्य होत, तर या दिवशी तर आपल्याला आवर्जून हे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला करायचा आहे. बघा, हा जो स्वामी चरित्र सारामृताचा पाठ आहे ना, यामुळे अशक्य गोष्टी शक्य होतात. जे तुम्ही मागाल ना ते तुम्हाला या पाठामुळे तुम्हाला मिळत असतं. अतिशय प्रभावी असं हे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आहे. त्यामुळे आवर्जून या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे. आता यामध्ये 21 अध्याय आहेत. हे 21 अध्याय पूर्ण आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत, 1 ते 21 पूर्ण. बघा मंडळी, अतिशय छोटे छोटे असे अध्याय आहेत, काही मोठे नाही आहेत, त्यामुळे आवर्जून आपण हे वाचायचे आहेत. आता बघा, जर तुम्ही नेहमी वाचत असाल तर तुमचं 45 मिनिटामध्ये हे वाचून होतं, आणि तुम्ही नवीन आहात, पहिल्याच वेळेस करत आहात तर 1 किंवा सव्वा तास जास्तीत जास्त लागू शकतो. बघा मंडळी, 24 तासातून आपण आपल्यासाठी, महाराजांसाठी नाही, आपल्यासाठी आपण हे 1 तास काढू शकतो. ही सेवा झाल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे. याच्या आपल्याला 11 माळी जप करायच्या आहेत. एक माळ म्हणजे 108 वेळेस होतो, अशा आपल्याला 11 माळी जप या दिवशी आवर्जून करायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर गुरु लीलामृत हा एक ग्रंथ आहे, तो सुद्धा तुम्ही पठन करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र अवतरणिका पठन करायची आहे, गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला पठन करायची आहे, आणि 11 वेळेस तारक मंत्र आपल्याला पठन करायचं आहे. तर बघा मंडळी, ही आपल्याला अतिशय साधी आणि अतिशय छोटी सेवा आहे. स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे, 11 माळी जप करायचा आहे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. ही सेवा, या 3 सेवा तर बघा अर्ध्या तासाच्या आत म्हणजे 1.5 तासाच्या आत तर या 3ही सेवा होऊन जातात. तर त्यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी या सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा ते पूर्ण करतील. आता बघा मंडळी, जर समजा ह्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, स्त्रियांना मासिक धर्म असेल, सुतक असेल, तर सेवा करता येणार नाही, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी नामस्मरण करू शकता. बघा, नामस्मरणा इतकी ताकद कुठल्याही पूजेमध्ये सेवेमध्ये नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही अखंड नामस्मरण करत राहायचं आहे, अखंड स्वामी महाराजांचा जप तुम्ही करत राहा. बघा, तुम्हाला याचं फळ हे नक्की मिळणार आहे. तर नाराज न होता तुम्ही नामस्मरण करत राहा. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.